बंदची हाक देण्यात आली आहे। देशभरातून विविध कामगार संघटनांचे 30 कोटी कामगार आज या संपात सहभागी होण्याची शक्यता आहे। बंदमुळे देशभरातील सार्वजनिक क्षेत्रातील बँका, सरकारी कार्यालय, वाहतूक सेवा आणि बाजारपेठांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। केंद्र सरकारने गेल्या वर्षी 29 कामगार कायद्यांच्या जागी लागू केलेल्या 4 नवीन कामगार संहितांच्या विरोधात हा बंद पुकारण्यात आला आहे। संयुक्त किसान मोर्चा आणि अखिल भारतीय किसान सभा यांसारख्या शेतकरी संघटनांनी या संपाला पूर्णपणे पाठिंबा दिलाय, तर ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनसह प्रमुख बँक संघटनांनी देखील या संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतलाय आणि त्यामुळे ग्राहकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे। आज दुपारी 2 वाजता देशभरात संघटनांकडून आंदोलनही केलं जाईल। तर कामगारांनी हा देशव्यापी बंद का पुकारलेला आहे, त्यामागचं कारण काय, त्यांच्या मागण्या काय, आपण पाहूयात। तर 29 कामगार कायद्यांच्या जागी 4 नव्या कामगार संहितांना विरोध केला जातोय। नव्या संहितांमुळे कामगारांचे अनेक हक्क हिरावले जातील असा या सगळ्यांचा दावा आहे। सरकारी कंपन्यांच्या खासगीकरणाला विरोध केला जातोय। कामगारांच्या वेतनातील तफावत दूर करण्याची मागणी होतीये। वीज दुरुस्ती विधेयकाला विरोध केला जातोय। बियाणे विधेयकाच्या मसुद्याला कामगारांचा विरोध आहे। त्यासोबतच पीस कायदा रद्द करावा अशी देखील एक प्रमुख मागणी आहे आणि बंदमध्ये 10 कामगार संघटनांच्या युनियन सहभागी होत आहेत। तर आजच्या या संपामुळे कोणत्या सेवांना फटका बसू शकतो, आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। तर सरकारी कार्यालय आणि बाजारपेठांवर या संपाचा, या बंदचा मोठा फटका बसू शकतो। त्यासोबतच सरकारी बँका आणि विमा कार्यालये देखील बंद राहू शकतात। कारखाने आणि कंपन्यांवरही परिणाम होईल। बाजार समित्या, भाजी मंडई यावरही आज परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यासोबतच केरळ, ओडिया, कर्नाटकात याचा अधिक परिणाम शक्य आहे। अत्यावश्यक सेवा सुविधांना मात्र या बंदमधून वगळण्यात आलंय। विमानतळे आणि विमान सेवा व्यवस्थित सुरू राहतील असाही अंदाज आहे, तर बँका, विम्याच्या ऑनलाईन सेवा सुरू राहणार आहेत। सातारा संस्थान, मिरज आणि कोल्हापूर संस्थान